हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती SJ स्वाद रेसिपीजमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत राजमा चावल। तर त्याच्यासाठी आपण फोडणीची तयारी करून घेतलेली आहे। तर इथे मी कुकर ठेवला आहे गरम करायला। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि गावरान तूप म्हणजे साजूक तूप घालून घेऊया। मी त्याच्यामध्ये थोडं तेल घालते। आता थोडं तूप घालते। तर आता इथं मी तेल आणि तूप टाकून घेतलेले आहे। तर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी करूया। कढीपत्त्याची फोडणी करून घेतली आहे। आज मी एकदम साध्या पद्धतीने बनवते आहे। त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे असा गरम मसाला काही घातला नाही आहे। कढीपत्ता घातला आहे। आता कांदा टाकून घेते मी। छोट्या साईजचे 5 कांदे कापून घेतले होते। आता कांदा थोडा होऊन देऊया आपण सॉफ्ट। कांदा लवकर होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। आता थोडा वेळ झाकून मी याला कांदा थोडा नरम होईपर्यंत आपण एक 5 मिनिटं याला झाकून घेते, म्हणजे कांदा थोडा लवकर शिजेल। इथं बघू शकता कांदा थोडा ट्रान्सपरंट झालाय। तेव्हाच मी याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते, म्हणजे कांदा टोमॅटो दोन्ही एकसाथ व्यवस्थित शिजेल। कांदा टोमॅटो घालून घेतला मी। आता टोमॅटो आणि कांदा परत मी झाकण लावून एक 5 मिनिटं होऊ देते। बघू शकता कांदा आणि टोमॅटो आता होत आलेले आहेत। 1-2 मिनिटात ते व्यवस्थित शिजतील। मग आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। मी आलं लसूण पेस्ट घालते आहे। तेल चांगलं परतून घेऊया, म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास राहणार नाही। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर 1-2 मिनिटं छान परतून घ्या। आता त्याच्यामध्ये मी थोडी हळद घालते आहे, 1 छोटा स्पून मिरची पावडर, आणि माझ्याकडे घरगुती मसाला असतो तर तो घरगुती मसाला मी टाकते आहे। 2 छोटे स्पूनच आहेत ते घातलेले। थोडी धने पावडर, थोडासा गरम मसाला, जास्त नाही घालत आहे। आणि आता याला छान हलवून घेऊया। कलर तर छान आलेला दिसतोय। तांदूळ धुवून ठेवला होता तो घालून घेऊया। त्याला पण मिक्स करून घेते। तांदूळ घालून परतून घेतलेले आहे। आणि आता सर्वात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स राजमा, ते मी इथे शिजवून घेतला होता कुकरला 2 शिट्ट्या करून। बघू शकता ब्राऊन कलरचा राजमा आहे। त्याला मी 2च शिट्ट्या काढून घेतल्या, कारण नाही तर भातात पण मग तो जास्त शिजून जाईल।
तर त्याचं पाणी आणि हा राजमा मी घालून घेते. कुकरला एक शिट्टी दिली भाताला की तो व्यवस्थित शिजेल. आपण पहिलाच पूर्ण शिजवून घेतला तर त्याच्या भातामध्ये तांदूळमध्ये गाळ होऊन जाईल. आता गरजेनुसार मीठ, कारण आपण आधी फक्त कांद्यापुरतं मीठ घातलं होतं, आता तांदूळ आणि राजमा घातला आहे त्याच्यासाठी मीठ घालून घेऊया. मिक्स करून आता गरजेप्रमाणे पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया. पाणी पण गरमच घाला. आणि आता याची एक शिट्टी करून तुम्हाला दाखवते राईस झाल्यावर. आता झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया. शिट्टी झाली की मी तुम्हाला याचं झाकण उघडून दाखवते राईस. मी आता कुकरचं झाकण काढतीये, बघू शकता. मी थोडासा असा लिक्विडच ठेवला आहे. दिसतोय ना छान. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.